शिंदे कॉर्नर टीमचा संघ मालक संघ नायक स्वतः गोलंदाजीसाठी P1चं पहिलं षटक घेऊन पहिल्या चेंडूवरती हा मोठा फटका. अरे इथं पकडली जाईल झेल. मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच, मागच्या मॅचचा हिरो या मॅच वरती 0 या धावसंख्येवरती मैदानाच्या बाहेर. वैभव वैभव विठ्ठल विठ्ठल हा फटका देखील फसलाय. क्षेत्ररक्षक दिनेश त्या ठिकाणी आणखीन एक झेल. सागरला देखील परतावं लागते. बॅक टू बॅक दुसरी विकेट. तर विठ्ठलजी झुंजराव आमचे डीजेचे प्रोपरायटर यांच्याकडनं हॅट्रिक जर का गोलंदाज परागने इथे मिळवली तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज आणि त्यानंतर सन्माननीय मिलिंदजी लाड साहेबांकडनं 500 रुपये आणि रफिक मेस्त्री यांच्याकडनं देखील 500 रुपये हॅट्रिक साठी पराग शिंदेच्या. बॅक टू बॅक 2 विकेट्स आपल्याला पाहायला मिळतात. पराग शिंदे एक अष्टपैलू दर्जाचा खऱ्या अर्थानं खेळाडू आहे. हा डॉट बॉल आला. 2 विकेट्स त्यानंतर मात्र डॉट बॉल. आता थोडस प्रेशर टाकण्याचं काम करतोय गोलंदाज पराग. समोरच्या टीम वरती जर पाहायला गेलं तर पहिली मॅच खऱ्या अर्थानं पराजित झालेत आणि आता मात्र विजय कुठेतरी विजयाच्या शोधामध्ये दुसरी मॅच खेळत असताना आपण पाहतोय. तर दुसरीकडे आपण पाहतोय HR वॉरियर्स ही टीम मात्र एक मॅच जिंकली आहे. इथे बॅटीला स्पर्श. फ्लाइंग स्टिपचा क्षेत्ररक्षक थोडासा चकमा खातोय. चेंडू चाललाय लॉंग लेग सीमा रेषा जवळ. तिथे मात्र फील्ड केला जातोय. तत्पूर्वी मिळतील 3 धावा. स्वतःसह संघाचं देखील इथे मात्र अकाउंट ओपन करतोय फलंदाज अथर्व. 3 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. पहिलं सत्र चालू आहे. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करतीये HR वॉरियर्स ही टीम. टॉस गमावल्यानंतर मात्र पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग आली आहे वाट्याला आणि ती मात्र स्वीकारत असताना आणखीन एक चांगला चेंडू. अमईकडे उत्तर नव्हतं या चेंडूसाठी. डॉट बॉल आलाय. चांगले षटक आतापर्यंत राहिले. इकॉनॉमिकल षटक आतापर्यंत आपण पाहतोय. पराग शिंदेचं मोमेंटम आपल्या संघासाठी खऱ्या अर्थाने इथून पकडण्याचं काम करतोय. इथून मात्र दबाव टाकला तर येणाऱ्या गोलंदाजावरचं प्रेशर कमी होईल आणि कमीत कमी धावसंख्येवरती समोरच्या टीमला रोखता येईल. त्यासाठी मात्र त्याचे प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतात. हा फटका त्या ठिकाणी त्या फटक्यासाठी प्रोटेक्शन देण्यात आलं आहे. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. एकच धाव. 4 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. 2 बाद 4 ही धावसंख्या HR वॉरियर्स या टीमची आपल्याला पाहायला मिळते. आमचे सन्माननीय तानाजी कडू साहेबांना देखील विनंती असेल, गुंडगे गावचे आमचे, त्यांना देखील विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठावरती या. आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. साहेब आपण इथे उपस्थित झालायत. आपण देखील यायचे या मुख्य मंचावरती.
अथर्व जो फलंदाज आहे 9 सेकंड एंड वरती, त्याच्यासाठी पारितोषिक आलं. 3 षटकारांसाठी, षटकाराच्या हॅट्रिक साठी 2000 रुपयाचे कॅश प्राइज प्रथमेश पवार याच्याकडून असेल. तर सन्माननीय आमचे मिलिंदजी लाड साहेबांकडनं प्रत्येक विकेटसाठी 200 रुपयाचे कॅश प्राइज. हा फटका अगदी आपण पाहतो एक्स्ट्रा कव्हरला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत, एकच धाव मिळेल. गोलंदाज प्रत्येक विकेटसाठी आपण पाहतोय गोलंदाजासाठी देखील पारितोषिक आलं. प्रत्येक विकेटसाठी आकाश याच्याकडनं देखील 100 रुपयाचे कॅश प्राइज. हा फटका देखील वेगवान खेचायचा होता. अगदी आपण पाहतोय काऊ कॉर्नर रिझर्व मध्ये त्या ठिकाणी प्रोटेक्शन देण्यात आलं. एकच धाव मिळेल. सिंगल डबल मात्र आता भर दिली जाते HR वॉरियर्स या टीम कडून, कारण की पहिल्या षटकामध्ये जर पाहायला गेलं तर अवघ्या 4 धावा आल्या होत्या आणि 2 विकेट देखील आल्या होत्या. तिथून मात्र हा मोमेंटम कॅचअप केला शिंदे कॉर्नर टीमनं. हा खूपच बाहेरून जाणारा चेंडू अंपायर मात्र दंडित करतायत, व्हाईट बॉल देत आहेत. अव्वंतर धाव आली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते अव्वंतरच्या साह्यानं 8 वरती. रोहित हा गोलंदाज, फिरकीचा जादूगर, स्विमर, पार्ट टाइम स्विमर आता मात्र वापरला जातोय गोलंदाजी करणाऱ्या शिंदे कॉर्नर टीम कडून. हा फटका मिड विकेटला, चांगलं क्षेत्ररक्षण, झेल जरूर सुटलाय परंतु आपल्या संघासाठी निश्चितच इथून 4 धावा वाचवल्यात. चांगली फिल्डिंग. 10 धावा धाव फलकावरती. चांगली फिल्डिंग, कमालीची फिल्डिंग जयशील त्या ठिकाणी आहे. चांगली फिल्डिंग, एक झेल देखील त्यांनी कॅरी केलाय. आता मात्र शिंदे कॉर्नर टीमचं प्रत्येक खेळाडू खऱ्या अर्थाने 100% कमिटमेंट करतोय आपल्या टीमसाठी. हा फटका देखील फसलाय. चेंडू हवेमध्ये, जयशील चेंडूला जज करतोय आणि इथे मात्र झेल सुटली जाते. आत्ताच प्रशंसा केली होती याच क्षेत्ररक्षकाची, त्याच्याकडनं चुकी झाली आहे. हा सोपा झेल होता खऱ्या अर्थानं आणि या चेंडूवरती मिळतील 3 धावा. तेरा धावा धाव फलकावरती. मोठे फटके येत नाहीये अशा वेळी मात्र सिंगल डबल डबल तिहेरी धावेमध्ये मात्र 3 धावा देखील इथून कंप्लीट करताना आपल्याला पाहायला मिळाले दोन्ही बॅटर. हा फटका देखील मोठा फटका कन्वर्ट करायचा होता. बॅटच्या रडार मध्ये चेंडू येत नाहीये. बॅट आणि बॉलचा जास्त काही संपर्क आपल्याला पाहायला मिळत नाहीये. एकच धाव. 14 धावा. रोहितचं देखील कौतुक करायला हवं, चांगली गोलंदाजी राहिली आहे रोहितची देखील. ऑन साइडला, मिड विकेटला, डीप मध्ये क्षेत्ररक्षक नाहीये. गॅप खूप मोठी आहे. गॅप सिलेक्शन फार चांगलं आहे. अथर्वच्या बॅट मधून आलाय हा शेवटच्या चेंडूवरती चौकार. चांगली गोलंदाजी राहिली होती परंतु या चेंडूवरती चौकार आला. 18 धावा 2 षटकाच्या समाप्तीनंतर 9च्या सरासरीने आपण पाहतोय प्रति षटक 18 धावा 2 विकेटचं पतन झालंय टीम HR वॉरियर्सचं.
सचिन मनवे गोलंदाजीसाठी आले तिसरं षटक हाताळण्यासाठी. पहिला चेंडू खोलवर टप्प्याचा, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक अगदी दूरवर आहेत. गॅप सिलेक्शन फार चांगलं आहे अमयचं आणि इथून अगदी गॅप शोधली आणि चौकार देखील आला. 22 धावा धावफलकावरती हा चौकार आलाय पहिल्या चेंडूवरती सचिन मनवेच्या विरोधामध्ये. पुनश्च त्याच पद्धतीचा फटका त्याच रिझन मध्ये, परंतु यावेळी क्षेत्ररक्षक आहेत. एकच धाव. गॅप सिलेक्शन खऱ्या अर्थानं चांगलं आहे खेळाडू अमयचं. गॅप बघून मात्र फटकेबाजी अगदी गोलंदाजाच्या रिस्ट्रिक्शन पाहून किंवा फिल्डिंगचं रिस्ट्रिक्शन पाहून फलंदाजी करत असतो नेहमी मैदानामध्ये. चौफेर फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळते अमयची. हा फटका हवेमध्ये खेळलेत क्षेत्ररक्षक आहे. चेंडू खाली विवेकाने इथे मात्र ड्रॉप केलतोय झेल. आणखीन एक झेल इथून ड्रॉप केली आहे. अथर्वला मात्र दुसरा जीवदान. 23 धावा धाव फलकावरती. 24 धावा. चोवीस धावा 24. इथे मात्र महत्वपूर्ण विकेट मिळवली जाते. सचिन मनवेंच्या गोलंदाजीतून आपण पाहतोय अमयला इथं परतीचा प्रवास करावा लागतोय. हा फटका देखील खोलवर टप्प्याचा चेंडू त्याला खोदून काढला. एक सिंगल जाव मिळेल. तेजस 5व्या क्रमांकावरती आला बॅटिंग करण्यासाठी. बॅटिंग लाईनअप खूप मोठी आहे HR वॉरियर्स या टीमची. 5व्या क्रमांकावरती तेजस आला, ज्याला आपण सातत्यपूर्वक टीम मधून देखील खेळत असताना तिसऱ्या किंवा अगदी सलामीला देखील पाहतो. हा फटका देखील फसलाय. पुनश्च झेल होण्याची शक्यता. आणखीन एक झेल ड्रॉप. तिसरा झेल इथून ड्रॉप केला अथर्व फलंदाजाचा. तिसऱ्यांदा जीवदान दिला, परंतु जर पाहायला गेलं तर त्या जीवदानाचा तितपत फायदा उचलता आला नाहीये अजूनपर्यंत. अथर्वला 27 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. मैदानामध्ये पाणी घेऊन जायचं 12वा प्रतिनिधी. फिल्डिंग करणाऱ्या टीमचा 12वा प्रतिनिधी मैदानामध्ये पाणी घेऊन जा. 13वा 14वा 15वा कोण असेल त्यांनी जा.
नीरज आलाय गोलंदाजीसाठी. राज पाटील सीओ आणि इथं फटका फसलाय. पहिल्या चेंडूवरती तेजसला परतीचा प्रवास. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 27. तेजस बाद झाला. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय यश. हा फटका देखील चांगला आहे. कव्हर मधून चेंडू काढला डीप कव्हरला त्या ठिकाणी चौकार. यशच्या बॅटमधून हा चौका. अगदी कलात्मक फटका. चेंडूला मात्र येऊच दिलं, वेट केला आणि त्यानंतर मात्र हा फटका सजवला गेला. कव्हर पॉइंटला हा फटका आपण पाहतोय. चौकार आलाय ना. चौकारानं आता धावसंख्या जाऊन पोहोचते 31 वरती. जावा. चौथं षटक प्रगतीपथावरती आहे. गोलंदाजीसाठी आपण पाहतोय नीरज. पहिल्याच चेंडूवरती विकेट. आणखीन एक निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाज इथून बाद दिला. चौरे आणि त्यानंतर अक्षयजी खानविलकर यांच्याकडनं देखील 5,000 रुपयाचं कॅश प्राइज असेल 3 षटकारांसाठी. आणि स्वप्नील सोनावले यांच्याकडनं देखील 1,000 रुपयाचे कॅश प्राइज. एकूण 11,000 रुपयाचे कॅश प्राइज असेल 3 षटकारांसाठी. 32 जावा धावफलकावरती. आणि त्यानंतर केतन बामणे यांच्याकडनं 2,000 रुपये. व्हाईट बॉल आणि त्याच्यावरती हा बाईकच्या स्वरूपाचा चौकार. एकूण 5 जावा धावफलकामध्ये ऍड केल्या जातील. धावफलक आता जाऊन पोहोचतंय 5च्या साह्यानं 37. इथे फलंदाज बाद. अथर्व मात्र इथून परत. चांगली कामगिरी राहिली होती अथर्वची. चांगली बॅटिंग करत होता अथर्व. आपल्या टीमसाठी धावा जमवण्याचं काम करत होता. यावेळी रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद झाला.
षटक आता प्रगतीपथावरती असणार आहे. स्ट्रायकिंग एंड वरती प्रतीक खोत, ज्याच्यासाठी आपण पाहत आहे 11,000 13,000 रुपयाचं पारितोषिक आहे त्याच्या 3 षटकारांसाठी. तब्बल 10 धावा आल्या, 10. आणि या षटकामध्ये 15+ जर का धावा आल्या प्रतीक खोतच्या माध्यमातून तर 1,000 रुपये देवेंद्रजी चौरे यांच्याकडून. आणि 3 षटकारांसाठी 5,000 रुपये. आणि मेडन षटक जर का पराग शिंदेनं फेकलं तर त्याच्यासाठी 5,000 रुपये मिलिंदजी लाड यांच्याकडून. आणि 3 विकेट हॅट्रिक साठी रफिक मेस्त्री यांच्याकडनं 1,000. पहिला चेंडू निर्धाव, डॉट बॉल आलाय, वेगवान चेंडू, गतिमान चेंडू, वेगावरती स्वार पराग शिंदे. दहिवली एक्सप्रेस या बामच्या मल्यामध्ये आता धावतीये, वेगानं धावतीये. पहिला बॉल डॉट. आणखीन एक डॉट बॉल. आणि इथून फलंदाज प्रतीकला परतावं लागतंय, ज्याच्यावरती 13,000 रुपयाचं कॅश प्राइज होतं. तो इथून 0 या धावसंख्येवरती बाद झाला. प्रतीक खोत तो 0 या धावसंख्येवरती रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद झाला. त्याच्यासाठी जल्लोष बघा मैदानाबाहेर. ज्यानं क्रिकेट खऱ्या अर्थानं अंडरम क्रिकेट भरपूर सारं गाजवलंय, तो आज प्रॅक्टिस मध्ये नाहीये. प्रॅक्टिसचा अभाव आपल्याला पाहायला मिळतोय. चांगला क्रिकेटर आहे, चांगला खऱ्या अर्थानं त्याचा खेळ आपण पाहितलाय. प्रतीक खोत एक गुणवान खेळाडू आहे. आणखीन एक चांगला चेंडू, आणखीन एक निर्धाव चेंडू. मेडन षटकसाठी 5,000 रुपयाचं क्रॅश प्राइज आहे आमचे आदरणीय मिलिंदजी लाड साहेबांकडनं. आणि 3 चेंडू निर्धाव आलेत, शेवटचे 3 चेंडू. 2,500 तर आता तुमचे कंप्लीट झालेत, आता 2,500 बाकी आहेत. आता इथून आता 3 चेंडू कशा प्रकारे असतील. हा फटका सीमा. आता कैलाससाठी देखील 1,000 गजू चौरे यांच्याकडून. चांगला चेंडू, वेगवान चेंडू, इथे स्ट्राईक हवी आहे त्यासाठी फलंदाज बाद. आणखीन एक विकेट. षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. 4 चेंडू निर्धाव आलेत, 1 चेंडू वरती षटकार आला. आता शेवटचा चेंडू आणि पुन्हा स्ट्रायकिंग एंड वरती आपण पाहतोय कैलासला. ह्या चेंडूवरती जर षटकार आला कैलास या फलंदाजाच्या बाट मधून तर गज्जू चौरे यांच्याकडनं 1,000 रुपये. हा फटका पाठीमागच्या दिशेनं लॉंग लेग क्षेत्रामध्ये. शेवटच्या क्षणी चांगलं फिल्डिंग त्या ठिकाणी रोहित होता. एक धाव कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न, दुसरी कंप्लीट आणि तिसरीचा प्रयत्न होतोय. तिसरी धाव देखील कंप्लीट झाली आणि 4थ्या धावेसाठी निघालेत. 4थी धाव देखील कंप्लीट झाली. 5व्या धावेचा प्रयत्न, फलंदाज आउट. 4 धावा कंप्लीट झाल्या. 5वी धाव घेताना फलंदाज कैलास इथून बाद झाला आणि या 4 धावेने धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 47 वरती.
या स्पर्धेच्या माध्यमातून आपण त्यांचं देखील सहर्ष आणि मनपूर्वक असं स्वागत करूया. चला नेक्स्ट मॅच सुपरस्टार आयुष आणि त्यांच्या विरोधामध्ये जी टीम फिल्डिंग करते आहे HR वॉरियर्स. मैदानामध्ये दाखल झाला. आमचे डीजे मास्टर देखील सांगतायत की बाहुबली मैदानामध्ये दाखल झाला. तशी धून देखील त्यांच्या माध्यमातून आपल्याला ऐकण्यास मिळाली. 48 धावांचं टार्गेट आहे टीम शिंदे कॉर्नर. पहिल्या सत्रामध्ये आपण पाहत होतो अगदी 47 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या HR वॉरियर्स या टीम कडून आणि 48 धावांचं टार्गेट ठेवण्यात आलं ते टीम शिंदे कॉर्नर वरती. शॉर्ट कव्हरला चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतं. एकच धाव डिफेन्सिव्ह फटका फक्त शॉटला चेक केलं खऱ्या अर्थानं सिंगल काढली सन्मान दिला. सचिन मनवे यांना देखील माहिती आहे की समोर तेजस गोलंदाज खऱ्या अर्थानं हा देखील अष्टपैलू दर्जाचा हा खेळाडू आहे. ओमकार 11 या टीम कडनं सातत्यपूर्वक या देखील खेळाडूचा आपण खेळ पाहतोय. एक अष्टपैलू दर्जाचा खेळाडू आणि आज देखील बॅटिंग मध्ये थोडासा नाराज जरूर केलं परंतु गोलंदाजीमध्ये अगदी तीच दमखम आपल्याला पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी करतोय. पहिल्या चेंडूवरती एक सिंगल आली आहे. आता सेकंड गेंदवरती दैवलीचा बाहुबली पराग शिंदे. पहिला चेंडू खोलवर टप्पाचा त्याच्यासाठी प्रत्युत्तर नाहीये. फ्लाइंग स्लिपला शॉर्ट थर्ड मॅनला चांगलं क्षेत्ररक्षण. डॉट बॉल 48 धाब्यांचं टार्गेट आणि ते आता मात्र कंप्लीट करायचं. त्यासाठी मात्र ही सलामीची प्रारंभ जोडी मैदानामध्ये दहिवली प्रीमियर लीग 2024 चौथ्या पर्वामध्ये
वेगवान चेंडू गतीनं बीट केलं. पॉइंट मधून चेंडूला काढायचं होतं. विकेंड एरिया आहे त्या ठिकाणी, गॅप खूप मोठी आहे. तर सिलेक्ट करायचं होतं तिथे फटक्याला, परंतु प्रयत्न फसला. बॅकफुटवरती येऊन कट करायचं होतं. बाट देखील ड्रिल करून दाखवली. या प्रकारचा फटका मला खेचायचा होता, परंतु निर्धाव चेंडू आला. स्लोवर होता, त्याला पिक केलाय. चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. डीके सर आम्हाला दर्शवतायत की हा आलाय परागच्या बाट मधून षटकार. आमचे आदरणीय म्हात्रे डॉक्टर, मी त्यांना देखील विनंती करेन की आपण देखील मुख्य व्यासपीठावरती या. आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष आणि मनपूर्वक स्वागत. षटकार आला आणि षटकारानं आता 7 ही धावसंख्या धावफलकावरती. 48 धावांचा पाठलाग करत असताना तेजसवरती आक्रमण. थोडंसं वेगळं काहीतरी चेंजेस करायचं होतं तेजसला. गोलंदाजीमध्ये व्हेरिएशन आणायची होती आणि तिथे मात्र निर्णय चुकला गेला आणि मोठा फटका देखील आला. दांडी गुल, टी फॉर टॅक, जशाच तसं प्रत्युत्तर. पहिल्या चेंडूवरती षटकार, त्यानंतर मात्र त्या फलंदाजाला परतीचा प्रवास. हा चांगला फटका, शॉट कव्हरला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. चांगली फिल्डिंग, फेकी देखील अचूक पाहायला मिळते. एकच धाव मिळेल. दिनेश नवीन फलंदाज तिसऱ्या क्रमांकावरती मैदानामध्ये दाखल झालाय. सचिन आणि दिनेश ही जोडसाखळी आपल्याला मैदानावरती आता पाहायला मिळतीये. धावसंख्या आपण पाहतोय पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपल्याला पाहायला मिळेल 8. 48 धावांचा पाठलाग करत असताना पहिल्या षटकामध्ये 8 धावा आल्यात. आता प्रति षटक इथून 10ची सरासरी ठेवायची. 48 धावांचा पाठलाग करत असताना टीम शिंदे कॉर्नरला. दुसरं षटक प्रगतीपथावरती. गोलंदाजीसाठी आपण पाहतोय निशांतला. निशांतचा पहिला चेंडू लॉंग लेग मध्ये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. एकच धाव मिळेल, एकापेक्षा जास्ती नाहीये. 10 धावा धाव फलकावरती आपल्याला 9 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या षटकामध्ये 8 धावा आपण पाहिल्या होत्या. या षटकाच्या पहिल्या चेंडूवरती 1 धाव आली आहे. निशांत
चला HR टीम भरपूर सारा वेळ खर्च केला जातोय, थोडस स्पीडअप करा. आपल्याला सेमीफायनल फायनल देखील खेळायची आहे. आखूल टप्प्याचा चेंडू, त्याच्यावरती आक्रमण, लॉंग लेग सीमारेषेच्या पलीकडे सचिन मनवेच्या बॅट मधून आला हा फटका, चौकार. वरती टीम मीटिंग नकोय. 13 धावा धाव फलकावरती आपण पाहताय. आउटसाइड दी ऑफ स्टंप, भरपूरच बाहेरून जाणारा चेंडू आपण पाहतोय. सर व्हाईट बॉल आहे. अव्वंतर चेंडू, 14 धावा. आणि इथे चुकी घडली आहे. चेंडू चाललाय लॉंग स्टॉप रिजन मधून, येतोय चौकार. षटकारांचे हॅट्रिक किंवा दिनेशने देखील, तर आमचे डीजेचे प्रोप्रायटर विठ्ठलजी झुंजरराव यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 18. दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. चांगली गोलंदाजी निशांत या गोलंदाजाकडून आपल्याला पाहायला मिळते. दुसऱ्या षटकामध्ये एक बाईकच्या स्वरूपामध्ये चौकार आला. डॉट बॉल, हा फटका चांगला आहे, हवेमध्ये खेळलेत, जाईल चेंडू, सीमारेषेच्या पलीकडे काऊ कॉर्नरला क्लिअर करतोय. सचिन मनवेच्या बॅट मधून आला आहे हा दर्जेदार क्वालिटी षटकार. डॉक्टर म्हात्रे साहेबांचा शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावरती या प्रीमियर लीग मध्ये आमचे सन्माननीय विजयजी जिनगारे साहेबांच्या शुभ हस्ते केला जातो. तर मी विजयजी जिनगारे साहेबांना विनंती करेन की डॉक्टर म्हात्रेंचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करायचा आहे. धावसंख्या जाऊन पोहोचले 24 वरती. 2 षटकाच्या समाप्तीनंतर बनवायचे 48. 24 धावा धाव फलकावरती लागल्यात. सेकंड पॉवर प्ले, बॅटिंग पॉवर प्ले. डीके सर आम्हाला सांगतात बॅटिंग पॉवर प्ले मैदानामध्ये घेतला जातोय बॅटिंग करणाऱ्या टीम कडनं. दिनेश आणि सचिन ही जोडी खऱ्या अर्थानं आपल्या टीम साठी या धावसंख्येचा पाठलाग करत असताना आपल्याला पाहायला मिळतीये. तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. अमय आलाय गोलंदाजीसाठी, या टीमचा कॅप्टन.
इथे अगदी एस्टनच्या समोर सापडला. लेग बी फॉर फुलटॉस बॉल ऑन साईडला मिड विकेट मध्ये डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. चुकी घडतीये. चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. जयशील आल्या आल्या त्याच्या बाट मधून हा चौकार आलाय आणि या चौकारानं आता धावसंख्या पुढे सरकते जाऊन पोहोचेल 28. 28 धावा धावफलकावरती आपण पाहताय. 48 धावांचा पाठलाग करत असताना महत्वपूर्ण 2 फलंदाज इथून बाद झालेत. पराग शिंदे त्यानंतर दिनेश. हा फटका चांगला आहे. एक्स्ट्रा कव्हरला डीप मध्ये क्षेत्ररक्षक नाहीये त्या ठिकाणी. अगदी वेगानं आलेत आणि ते पुनश्च चुकी घडतीये. बॅक टू बॅक दुसरा चौकार फलंदाज जयशीलच्या बाट मधून. दोन चौकार आलेत अमयच्या विरोधामध्ये. जयशील यावेळी स्विचिटचा फटका अपील केली जातीये आणि इथे सिंगल धाव. 33 धावा धाव फलकावरती. तिसरं षटक प्रगतीपथावरती. 4 चेंडूंचा इथून खेळ समाप्त झालाय. उर्वरित 2 चेंडूंचा अजूनही खेळ बाकी आहे. 48 धाब्यांचा पाठलाग करत असताना कुठेतरी लडखडत होती टीम शिंदे कॉर्नर, परंतु 2 चौकारानंतर आता मात्र थोडस टेन्शन प्रेशर थोडस कमी झालं. फुलटॉस ऑन साईडला दिशा दिली. प्रतीक खोत आहेत त्या ठिकाणी. डायव्ह लगावतायत. सिंगल कंप्लीट झाली आहे. दुसरीसाठी नकार दिला. एकच धाव आली आहे. 34 धावा धाव फलकामध्ये आपण पाहतोय. तिसरं षटक प्रगतीपथावरती अमयचं. नक्कीच तुम्ही बघू शकता. हा देखील फटका चांगला आहे. शॉर्ट कव्हरला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत. चांगली फिल्डिंग. एकच धाव. 35 धावा धाव फलकावरती. षटक क्रमांक तिसरं देखील इथून समाप्त झाले. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 35 धावा 48 धावांचा पाठलाग करत असताना डीजे
आली द युली प्रीमियर लीग. बारा चेंडू 13 धाब्यांची गरज. चौथं षटक घेऊन आला तेजस. मागच्या ओव्हरमध्ये कमालीची गोलंदाजी. आता 12 चेंडूंमध्ये 13 धावा वाचवायच्या आहेत. तेजस आलाय चौथं षटक घेऊन. पहिला चेंडू वेगवान चेंडू, अगदी गोल्डन स्पॉट वरती चेंडू पिचिंग केला. त्यानंतर अगदी पहा एसटी रक्षकाचा वेध घेणारा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. डॉट बॉल आला. आता 11 चेंडू आणि 13 धाब्यांची गरज. कॅल्क्युलेट क्रिकेट मैदानामध्ये खेळावं लागेल. शांत क्रिकेट, संयमी क्रिकेट. जोर कसा फील. आणखीन एक डॉट बॉल. प्रेशर टाकण्याचं काम, प्रेशर वाढलं जात आहे आता बॅटिंग करणाऱ्या टीम वरती. कालच्या दिवसामध्ये आपण पाहितलं देखील होतं. 12 चेंडू 8 धाब्यांची गरज असताना त्या धावा डिफेन्स केल्या होत्या. चौथं षटक जेवढं निर्णायक होतं तेवढं तिसरं देखील होतं. कारण तिसऱ्या षटकामध्ये 4 धावा फक्त खर्च केल्या होत्या पियुष धनवेनं चौथ्या षटकामध्ये, आणि 4 धावा ठेवल्या होत्या 5व्या षटकाला, आणि त्या धावा देखील डिफेन्स झाल्या होत्या. कमालीची गोलंदाजी राहिली होती त्या मॅच मध्ये. आता तशीच गोलंदाजी या मॅच मध्ये करावी लागणार आहे गोलंदाज तेजसला. हा फटका सॉफ्ट हँडने खिलून काढलाय. त्या ठिकाणी डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, अगदी दूरवरून येतात. तोपर्यंत फक्त एक सिंगल धाव कंप्लीट केली जाईल. 3 चेंडूंचा खेळ इथून समाप्त झालाय. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 36. अजूनही जर पाहायला गेलं तर इथून सन्माननीय सोहमजी कटारे साहेबांना विनंती असेल की आपण या मुख्य व्यासपीठावरती या. आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. हा फटका चांगला खेळला आहे. क्षेत्ररक्षक आहे, चुकी घडली, डबल माइंड झाला. झेल घेणार की टप्पा, आणि तिथे मात्र फसला गेला. चौकार आला. खऱ्या अर्थानं नव संजीवनी निर्माण करणारा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय बॅटिंग करणाऱ्या टीम साठी. कारण जिथे अगदी पाहतोय आपण जयशीलने 2 चेंडू निर्धाव खेळून काढले होते, त्यानंतर एक सिंगल आली. सचिन मनवेला स्ट्राईक वरती आणला, त्याच्या बॅट मधून हा चौकार आलाय. धावसंख्या जाऊन पोहोचले 40 वरती. आता येणारे 8 चेंडू आणि जिंकण्यासाठी बनवायचे आहेत ते 8 धावा. 8 चेंडू 8 धाब्यांची गरज. कौतुक करायला हवं गोलंदाज तेजसचं. आता साथ देखील त्याला लाभली पाहिजे क्षेत्ररक्षकाची. सचिन मनवे यांनी जर का स्विच हिटच्या फटक्याने षटकार लगावला तर केतन मामणे यांच्याकडनं 500. हा निर्धाव चेंडू आलाय. तुमच्या बॅट मधून सरळ धावा येत आहेत, अशा वेळी मात्र वाकडी बॅट करण्याचा प्रयत्न केला जातो आणि तिथे मात्र प्रयत्न फसलाय. निर्णय क्रिकेटमध्ये एखादा चुकीचा जर का घेतला गेला ना तर बरंच काही गमवावं लागतं. आणखीन एक चांगला चेंडू. 6 चेंडू 8 धाब्यांची गरज. काय गोलंदाजी केली आहे, कमालीची गोलंदाजी राहिली आहे तेजसची. 6 चेंडू 8 धाब्यांची गरज. शेवटचं षटक फार निर्णायक असणार आहे. या निर्णायक षटकामध्ये जर पाहायला गेलं तर 8 धाब्यांची गरज आहे. धावा जशा पाहायला गेल्या तर कमी आहेत, परंतु या धाव्यांचं संरक्षण देखील केलं जाईल. त्यासाठी मात्र गोलंदाजाला गोलंदाजीतील कस मात्र मैदानावरती दाखवावा लागेल. नियंत्रित गोलंदाजी करावी लागेल, व्हेरिएशन ठेवावी लागेल. एखादी विकेट आणि डॉट चेंडू मात्र या धावा देखील डिफेन्स करून देतील आपल्या टीमला. शेवटचं षटक घेऊन आलाय कैलास, ज्यानं आपल्या टीम साठी खऱ्या अर्थाने शेवटच्या 3 चेंडूसाठी मैदानामध्ये आला आणि 10 धावा मात्र धावफलकामध्ये ऍड केल्या. तो कैलास आलाय शेवटचं आणि अंतिम षटक घेऊन. 6 चेंडू 8 धाब्यांची गरज.
प्रेक्षक वर्ग खऱ्या अर्थानं या मॅचचा आनंद घेतोय, या कर्जत प्रीमियर लीगला एन्जॉय करतोय, त्या सर्व प्रेक्षकांचं या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष आणि मनपूर्वक स्वागत. सिंगल धाव कंप्लीट झाली आहे. एक एक धावेसाठी झुंजावं लागतंय खऱ्या अर्थानं शिंदे कॉर्नर टीमला. चांगलं संघर्ष, एक बिग फाईट, बिग लढत, मैत्रीपूर्ण लढत मैदानामध्ये पाहायला मिळतीये. आता मात्र एकीकडे तुम्ही पाहताय कैलास, दुसरीकडे सचिन मनवे. 5 चेंडू 7 धाब्यांची गरज. पाच चेंडू 7 धाब्यांची गरज. सचिन मनवे स्ट्रायकिंग एंड वरती. संपूर्ण निर्भर आहे टीमचं या खेळाडूवरती. हे 5 निर्णायक चेंडू सचिन मनवे साठी. आता मात्र हा मोठा फटका, चेंडू आलाय सीमा. सचिन मनवे कमालीची बॅटिंग शेवटपर्यंत मैदानावरती पाहायला मिळतोय. 4 चेंडू 1 धाब्यांची गरज. आणखीन एक क्षेत्ररक्षक आहे परंतु बनेल दर्शक. बॅक टू बॅक दुसरा हा विजयी षटकार सचिन मनवेच्या बॅट मधून. कमालीची बॅटिंग.